पालघरमध्ये पहाटेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। पालघर जिल्ह्यामध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि पालघरच्या पश्चिम भागासोबतच डहाणू, तलासरी, कासा, विक्रमगड या परिसरात धोधो पाऊस बरसलाय। मध्यरात्रीपासून बरसणाऱ्या या मुसळधार पावसामुळे वनई चंद्रनगरच्या मुख्य बाजारपेठेचा संपर्क तुटलाय, तर मनोरवाडा मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे। देहर्ज नदीवरच्या पुलाचं काम सुरू असताना तयार केलेला पर्यायी मार्ग पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक खोळंबली आहे। तर मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेला सुद्धा फटका बसलेला आहे। ट्रॅकवरती पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक सध्या धीम्या गतीने सुरू आहे। पालघरमध्ये 2 दिवसांपासून संततधार मुसळधार पाऊस बरसतोय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी राहुल पाटील आपल्या सोबत आहेत। राहुल, कधीपासून हा पाऊस सुरू आहे आणि काय स्थिती आहे, काय वातावरण आहे या पावसामुळे? नक्कीच आता आपण बघायला गेलं तर मध्यरात्रीपासूनच पालघर जिल्ह्यात मुसळधार असा पाऊस सुरू आहे आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं पाहायला मिळतंय। अजून सुद्धा पाऊस जो आहे तो सुरूच आहे आणि त्याच्यामुळे रस्ते वाहतूक असेल किंवा पश्चिम रेल्वे जी आहे ती खोळंबलेली पाहायला मिळते। एकूणच सकाळीच पहाटेचे ज्या लोकल आहेत डहाणूपर्यंत ज्या धावणाऱ्या विरार डहाणू लोकल ह्या सुद्धा खोळंबल्या होत्या। काही ठिकाणी ट्रॅकजवळ पाणी साचल्याने ही वाहतूक जी आहे ती पूर्णपणे खोळंबलेली पाहायला मिळाली। साधारणतः 25 ते 30 मिनिटं पश्चिम रेल्वेची वाहतूक जी आहे ती उशिराने होती। मात्र दुसऱ्या बाजूला रस्ते वाहतुकीवर सुद्धा याचा मोठा परिणाम झालेला पाहायला मिळतो, कारण की ठिकठिकाणी पाणी साचल्याने रस्ते जे आहेत ते पाण्याखाली गेलेत आणि त्याच्यामुळे वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली पाहायला मिळते। मनोरवाडा भिवंडी मार्गावरील दहेर्जे नदीवरील पुलाचं काम सुरू असताना तयार करण्यात आलेला पर्यायी मार्ग जो आहे तो सध्या पाण्याखाली गेला आणि त्याच्यामुळे या मार्गावरील वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झाली। तर पश्चिम भागात सुद्धा अजून पावसाचा जोर आहे तो कायम आहे आणि त्याच्यामुळे चंद्रनगर असेल किंवा वनई असेल या गावांचा जो मुख्य बाजारपेठांची संपर्क आहे तो तुटलेला आहे। अजूनही जिल्ह्यात पावसाची संततधार जी आहे ती सुरू आहे। मात्र अनेक दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात धडी मारली होती, त्याच्यामुळे मध्यरात्रीपासून जो पाऊस लागलेला आहे त्याच्यामुळे काही प्रमाणात का होईना मात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। पालघर जिल्ह्यात आज आणि उद्या मुसळधार पाऊस जो आहे तो असाच सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। तसंच अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन देखील जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासनाकडून करण्यात आलंय। राहुल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। पालघरमधला मुसळधार पाऊस आणि त्याचे परिणाम काय याचे अपडेट आपण घेतले। जिकडे तिकडे पाणीच पाणी सध्या दिसतंय। पश्चिम रेल्वेवरती सुद्धा त्याचा परिणाम झालाय। शेतकऱ्यांना एक प्रकारे दिलासा मिळालाय, कारण सतत पाऊस सुरू आहे।